आणि इस्रायलने इराणवरती अनेक मिसाईल टाकलेत। इराणची राजधानी तेहरानमधील प्रसिद्ध गांधी हॉस्पिटलवर देखील मिसाईल हल्ला करण्यात आलाय। या भीषण हल्ल्यामध्ये रुग्णालयाच्या इमारतीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। रुग्णालयातील वॉर्ड्स अक्षरशः ढिगाऱ्यामध्ये रूपांतरित झालेत। इस्रायली क्षेपणास्त्र थेट रुग्णालयाच्या मुख्य भागावरती पडलं आणि यामुळे रुग्णालयामध्ये आग लागली आणि अनेक वैद्यकीय उपकरणं ही देखील उद्ध्वस्त झालीत। हल्ल्याच्या वेळी रुग्णालयामध्ये शेकडो रुग्ण हे उपचार घेत होते। इराणनं इस्रायलला आता प्रत्युत्तर दिलेलं आहे। राजधानी जेरुसलेमवरती हल्ला चढवलेला आहे। हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी इराणनं इस्रायलवरती हे हल्ले चढवलेले आहेत। तर जेरुसलेमच्या मुख्य रस्त्यांवरती केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक लोक हे जखमी देखील झालेले आहेत। आणि खामेनीसह 48 नेत्यांना ठार केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलेला आहे। इराणवरती B-2 बॉम्बर्सनं 2000 बॉम्ब टाकल्याची ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे। इराणची 9 जहाजं ही देखील नष्ट करण्यात आलेली आहेत अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। इराणच्या सैन्यानं शरण यावं अन्यथा मृत्यू हा निश्चित आहे असा इशारा ट्रम्पने दिलेला आहे। इराण विरुद्धचा संघर्ष हा अजून 4 आठवडे चालेल असं देखील ट्रम्प म्हणाले। आणि याच युद्धासंबंधीच्या आणखी अपडेट्स आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। अमेरिकन जवानांच्या मृत्यूचा बदला घेऊ अशी ट्रम्प यांची धमकी आहे। इराणच्या प्रत्युत्तरात इस्रायलमध्ये 9 जवान ठार झाले तर 3 अमेरिकन जवान हे देखील ठार झालेले आहेत। जगभर कच्चं तेल महागलंय। प्रति बॅरल किंमत ही $72 वरून $90 वरती पोहोचलेली आहे। जगभरामध्ये 9000 विमानं ही रद्द झालेली आहेत। त्याबरोबरच भारतातली 350 विमान उड्डाणं ही रद्द झाली आहेत। लेबनॉनची इराणच्या बाजूनं युद्धामध्ये उडी आहे तर इस्रायलवरती हल्ला करू असा इशारा देण्यात आलाय। पाकमध्ये अमेरिकन वकिलातील घुसणाऱ्या 22 आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे। पाकिस्तानात अमेरिकेविरोधातील आंदोलनामध्ये 200 जण जखमी झालेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींची इस्रायलच्या नेत्यानाहूंशी बातचीत झालेली आहे। त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। इराणमध्ये 1000 ठिकाणी हल्ले केल्याची अमेरिकन लष्कराची माहिती आहे। तर अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 165 ठार अशी इराणी मीडियाची माहिती आहे। इस्रायलकडून युद्धासाठी आणखी 1 लाख सैनिक तैनात करण्यात आले। तर हे काही महत्त्वाचे असे अपडेट्स आपण जाणून घेत होतो। आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहूयात। खामेनींचा उत्तराधिकारी शोधला होता पण तोही हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिलेली आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले सगळे नेते हे ठार झालेले आहेत अशी ट्रम्प यांनी माहिती दिली आहे। खामेनी मला मारणार होते पण आधी मीच त्यांना गाठलं। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये समन्वय नसल्याचं देखील ट्रम्प यांनी हे संकेत दिलेले आहेत। तर आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। आणि आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोठी बातमी समोर येते ती म्हणजे खामेनी यांचा मुलगा मोस्तबा खामेनीचाही मृत्यू झाल्याची बातमी ही सध्या समोर आलेली आहे। इराणी माध्यमांनी हा दावा केलेला आहे। इस्रायली हल्ल्यामध्ये मोस्तबा मारला गेल्याचा दावा या मीडियानं केलेला आहे। तर वडील अयातुल्ला खामेनीसह मोस्तबा हा मारला गेलेला आहे असा दावा इराणी मीडियानं सध्या केलेला दिसतोय। मोस्तबा खामेनीला अयातुल्ला खामेनींचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून देखील पाहिलेलं जात होतं। मात्र आता त्यांचा देखील खात्मा या सगळ्या हल्ल्यामध्ये झालेला आहे।
आणि ब्रिटननं